विदा करते. टॉस झालाय त्यांच्या शुभ असते आणि नाणेफेकीचं कौल जिंकलंय माडिकवाडी पेंच संघानं. डिसिजन लगेच घ्या. 3 षटकांचा पहिल्या इनिंगचा खेळ असेल. आपण जर वेळ जास्त घेतला तर 2च षटकांमध्ये पहिल्या इनिंग मध्ये खेळ दाखवावा लागेल. चला पंचांना विनंती आहे आपण सामन्याला सुरुवात करा. सूरजजी पांडे आणि चेतन महाडिक. पेन महाडिकवाडी संघानं फलंदाजी स्वीकारले. आपले फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. आणि टीम पत्र्या मारती श्रेष्ठा एंटरप्राइजेस संघाला विनंती आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. सूरज पांडे सर, तुम्हाला शेवटची विनंती आहे, आपण मॅचला सुरू करा. श्रेष्ठा एंटरप्राइजेस टीम पत्र्या मारुती संघाला शेवटची विनंती केली जाते, आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. आयोजकांकडून तुम्हाला सूचना करण्यात येते, अन्यथा हा सामना तुमच्यासाठी 15 चेंडूचा असेल आणि अपोजिट संघाला 18 चेंडूचा खेळ करावा लागेल. मग सामने चालू करा. बॉल दे ना नवीन शुभम. कोणाकडे दिले? बघा पंच फलंदाज मैदानामध्ये आलेत आणि आयोजकांनी वेळ लावलाय. तुम्हाला विनंती असेल जरा लवकरात लवकर स्पीडअप दाखवा. हा त्यांचा एक खेळाडू वाटतं थोडासा कदाचित ड्रेस चेंज करत असेल.
बघा हा सामना 8 षटकांचा आहे. पहिल्या इनिंग मध्ये 4 षटकं असतील आणि दुसऱ्या इनिंग मध्ये 4 षटकं असतील. त्यामुळे आता विनंती आहे, टाइम लावलेला आहे. 20 मिनिटांमध्ये जर 4 षटकं फेकली गेली नाही तर तिथेच थांबवण्यात येईल आणि तिथून पुढे सामना कंटिन्यू करण्यात येईल. जेवढे चेंडू पहिल्या इनिंग मध्ये पडतील 20 मिनिटांमध्ये तेवढेच नंतरच्या इनिंग मध्ये फेस करावे लागतील. खोपोली युवा चषक 2024 आणि या 24च्या माध्यमातून आपण पाहतोय मेगा फायनलचा हा दमदार सामना. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी आणि त्यांची बहुमूल्य कामगिरी या सोहळ्यामध्ये राहिली आहे आणि थेट प्रवास आता त्यांचा फायनलचा होतोय. गोलंदाज निशांत, गोलंदाजी मार्गवरती, स्ट्राईक एंडवरती राहुल, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रशांत. वेगवान चेंडू होता. या चेंडूवरती कोणत्याही पद्धतीचा खेळ मात्र इथे झाला नाही. निर्धाव चेंडूची झाली सांगता. सिंगल मात्र आता धावांचा श्रीगणेश झालाय. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव खर्च केली गोलंदाज निशांत. वाईट चेंडूचा इथे इशारा येतोय. एक या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. 2 धावांची नोंद झाली आहे एका चेंडूच्या समाप्तीनंतर. 2 चेंडू झालेत आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या 2. सिंगलच्या मदतीनं एक धाव. जबरदस्त फटका आणि इथे मात्र इन ऍक्शन मध्ये धावा जुडतील त्या 4 धावांच्या मदतीनं टोटल 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पेन म्हाडीवाडी या टीमनं मात्र या मैदानावरती अनोखा अंदाजामध्ये आपला खेळ दाखवलाय. सातत्यानं फायनलमध्ये ही टीम आपल्याला पाहायला मिळतीये.
युवा नेते संतोषभाई राठोड यांचं देखील आगमन झालेल्या फायनलच्या मेगा फायनलच्या सामन्यासाठी त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. टप्पा पडल्यानंतर बघा चेंडू किती उसळी घेतोय आणि उसळी घेणाऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडूचा खेळ देखील समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 8. संतोषजी राठोडे अतिशय सुंदर क्रिकेट खेळाडू आहेत. त्यांना क्रिकेटचा पुरेपूर अनुभव आहे आणि पाहिला आपण एक षटक त्यांनी मैदानाच्या बाहेरनं पाहिलं. षटक जेव्हा समाप्त झाले शुभम देशमुख मला सांगतायत त्यांची अगत्यानं आम्ही वाट पाहत होतो. राहुलजी शिंदे यांनी आता पांढरी पाकिटं भरलेली आहेत. नो गुगल पे नो फोन पे. आज रविवार असल्यामुळे कॅश मात्र सगळ्यांना वाटली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉलर तन्मय. तन्मयच्या पहिल्या चेंडूवरती शानदार जानदार खणखणीत दणदणीत आलाय 4 धावांसाठी. राहुलच्या बॅटमधनं चौकार. दिशाहीन गोलंदाजी. दिशा से भटके तो पडेंगे फटके. इथे एक धाव खूप महत्वाची होती आणि ती धाव खर्च केली गोलंदाज तन्मयनं आणि एका धावेच्या मदतीनं टोटल 13. इथे मात्र हा चेंडू फंबल करून जातोय क्षेत्ररक्षक आणि मिळतील धावा 4. 4 धावांच्या मदतीनं टोटल स्कोर कार्डवरती वाढ. 17 धावांची नोंद. बघा स्पीडअप दाखवा. इथून देखील एक षटक कमी होऊ शकतं असं आयोजक मला सांगतायत. त्यामुळे तुमच्या आता गोलंदाजीला स्पीड असणं गरजेचं आहे. वाईट चेंडूचा पंचांचा इशारा येतो. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ झाली आहे. टोटल 18. सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा वाढ. लेग बायची ही धाव. टोटल धावा लागल्यात त्या 19. केटीसीचे प्रोप्रायटर पवार साहेब देखील एका प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आहे आणि मी देखील प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आहे. जर या बॉक्स क्रिकेटमध्ये LBW असता तर काय घडलं असतं. जबरदस्त चेंडू ऑफस्टॉपच्या लाईन मध्ये फेकलाय आणि इथे निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट वरनं हा चेंडू उसळी घेतोय. 19. 1 वर 9 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती आणि हा चेंडू गेला निर्धाव.
षटक क्रमांक दुसरं संपन्न होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 20 धावांची नोंद. म्हणजे 10च्या सरासरीमध्ये 12 चेंडूचा खेळ झाला आणि 20 धावा लागला स्कोर कार्डवरती. बिनबाद ही जमेची बाजू आहे टीम माडिकवाडी पेंट संघासाठी. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता आक्रमण होणार का? येणाऱ्या 12 चेंडूमध्ये या सरासरीला कायम ठेवलं जाणार का? गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज अजय शेट्टी. बघा दिलेल्या 20 मिनिटांमधले 13 मिनिटं खर्च झालेत. आता 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायचे. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू त्यांना अडवलाय आणि इथे पंच सांगतील OUT आउट. बाद होणारा फलंदाज प्रशांत बॅक टू द डग आउट. नेक्स्ट बॅटर सोहम मैदानामध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मिस केलाय फलंदाजानं मी तर म्हणेल आडव्या बॅटच्या फ्लो मध्ये. इथे जर सरळ बॅट मध्ये चेंडूचा फ्लो घेतला असता, एक्स्ट्रा कव्हर किंवा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये या चेंडूला मारण्याचा प्रयत्न झाला असता तर नक्कीच चांगलं उत्तर पाहायला मिळालं असतं. पण आडवा बॅट फिरवली गेली आणि त्याच्यावरती चेंडू स्पर्श इथे झाला नाही. इथे पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ. 21 धावा लागला स्कोर कार्डवरती. हा मात्र दमदार शानदार जानदार या मॅच मधला नवसंजीवनी नवचैतन्य निर्माण करणारा चौकार. 25. आता स्लॉट मध्ये आला आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं गेलं आणि या फटक्यावर ते 4 धावांचं. एकोणतीस. पुन्हा एकदा आक्रमण आणि या चेंडूवरती देखील उत्तर आलंय ते 4 धावांचं. लागोपाठचे 3 चौकार आता पाहायला मिळाले फलंदाज सोहमच्या बॅटमधून. वाईट चेंडूचा इशारा. 34. आणखीन एक दमदार सोहमच्या बॅटमधनं सुरेख गॅप सिलेक्शन आणि मिळाल्या 4 धावा. म्हणजे टोटल अजयचं षटक थोडंसं मागडं ठरलंय. पहिल्या चेंडूवरती त्यानं विकेट घेतल्यानंतर जवळजवळ या षटकामध्ये त्यानं 4 चौकारांचा मार खाल्लाय आणि 2 स्क्वेअर चेंडू देखील फेकलेत. टोटल 18 धावा त्यानं मात्र खर्च केल्यात आणि टोटल धावा लागल्यात स्कोर कार्डवरती सांघिक कोट्यामध्ये 38. शेवटचा आणि अंतिम षटक स्लॉगरचं षटक. गोलंदाज रुशाल. रुशाल हा गोलंदाजी मार्कवरती आहे. रुशालच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि इथे मात्र उत्तर. पुन्हा एकदा 4 धावांचा चौकार.
हा फुलटॉस चेंडू होता ज्याला मिस केले फलंदाज राहुलनं. षटकाराच्या जोरावरती येईल तो डगआउट मध्ये. सलामीची सोडी आता पॅव्हलियन मध्ये. ठोक डीजे. थँक्यू डीजे. टोटल 42. नेक्स्ट बॅटर शहबाज. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न अंगलट येतोय. लागोपाठची दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. ठोक ठोक डीजे. अरे 5 वाजले भाई. थँक्यू डीजे. टोटल धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 42. 42. नेक्स्ट बॅटर साहिल. पंचांचा निर्णय अजून पेंडिंग आहे. पंचांचा निर्णय अजूनही येणं बाकी आहे. पंच निर्णय वाईट बॉल. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ झाली. टोटल 43. 43. आता मात्र फलंदाज झाल्या बाद. या षटकातील चेंडू झालेत ते आतापर्यंत 4. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर टोटल 43. इथे रनआउटची विकेट येईल मैदानाच्या बाहेर. वाईट चेंडूचा इशारा. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ झाली. टोटल 44. भावेश नेक्स्ट बॅट्समन आलाय. जबरदस्त फटका. गॅप सिलेक्शन सुरेख होतं आणि या चेंडूवरती आल्या 4 धावा. 4 धावांच्या मदतीनं टोटल 48. नेक्स्ट इनिंग मध्ये 24 चेंडू मध्ये करायच्या त्या 49 धावा. 49 धावांची गरज आहे. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये टीम श्रेष्ठ एंटरप्राइजेस
पात्र्या मारुती संघाला. चला माडिकवाडी पेन संघाला विनंती, आपल्या क्षेत्ररक्षण सजून घ्या. माडिकवाडी पेन संघाला आपण विनंती करूया, लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. घेऊया एक छोटीशी विश्रांती, ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे श्री वेंट. चोवीस चेंडू आणि 49 धावांची गरज. चिराग पापळ आणि ओमकार नवले ही जोडी मैदानामध्ये आली आहे. श्रेष्ठ एंटरप्राइजेस पत्र्या मारुती वरची खोपोली संघाचे हे दोन धुरंधर आता स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळत आहेत. चिराग पापळ गोलंदाजी मार्गवरती, गोलंदाज शेबाज ज्याच्या पहिल्या चेंडूवरती एक धाव येते. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव, एका धावेनं धावांचा श्रीगणेशा पाटला मात्र आता 49 धावांचा 24 चेंडू मध्ये करायचा होता. येणारे 23 चेंडू 48 धावांची गरज. तीन धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. बांधून ठेवण्याचं काम करतोय गोलंदाज शेबाज. जबरदस्त चेंडू, यॉर्कर लाईनचा सटीक टप्प्यावरती फेकलेला चेंडू. असं म्हणतात क्रिकेटमध्ये सटीक यॉर्कर आणि सचिन रमेश तेंडुलकर या दोन शब्दांना बरंचसं महत्व आहे, पण इथे महत्व गोलंदाजानं यॉर्करला दिलं आणि त्यानंतरचा कमबॅक करणारा चेंडू पुन्हा एकदा सिंगलनं स्कोर कार्डवरती वाढ करताना. एक या धावसंख्येनं टोटल 4 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. पहिलं षटक समाप्त झालंय. येणारे 18 चेंडू विजयासाठी. अठरा चेंडू आणि 45 धावांची गरज. गोलंदाज अफजलचा पाखिला चेंडू, यावेळेस बॅटची कडा घेऊन सीमारेषा पार, मिळतील धावा 4. इट्स अ चौकार. डीजे थँक्यू डीजे. आई माऊलीचं हे पहाटेच्या सुमारास ऐकलेलं गीत मनाला मात्र उत्साह देऊन जात आहे आणि इथे आलेला हा चौकार प्रेरणादायी ठरतोय तो टीम श्रेष्ठ एंटरप्राइजेस पत्र्या मारुती संघासाठी. सरळ बॅटनं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सजवलेला फटका, डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 9 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. पहिल्या सत्राचा विचार केला तर
पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं धावा लागल्या होत्या त्या 8 आणि आता दुसरं षटक मात्र इथे मार्गस्थ पाहायला मिळतोय. त्यातील 2 चेंडूचा खेळ झालाय आणि धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 9. पुन्हा एकदा दमदार आलाय, शानदार जानदार कोपोली युवा चषकाचा हा दमदार चौकार डीजे. थँक्यू डीजे. या चौकाराच्या साह्यानं टोटल धावा लागल्यात त्या 13. क्या 13 क्या मेरा. चेंडू झाले त्या षटकातील 3. आणखीन एक खणखणीत उत्तर आलंय कडक. चौकार 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 डीजे. या 4 धावांच्या मदतीनं टोटल 17. आणि ते दांडी 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 गुल. पहिल्या क्रमांकाचा बॅटर चिराग पापळ बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. सतरा या धावसंख्येवरती खतरा निर्माण केला गोलंदाजानं. चिराग पापळ सारखा मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना नेक्स्ट बॅटर रुशाल पापळ मैदानामध्ये. आल्या आल्या रुशाल पापळनं मात्र इथे खणखणी उत्तर दिले. अप्रतिम दर्जेचा हा 4 धावांसाठी चौकार आणि या 4 धावांच्या मदतीनं टोटल धावा लागल्या स्कोअर कार्ड वरती 21. येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. काय घडतंय या मॅच मध्ये, काय बिघडतंय या मॅच मध्ये पाहण्याआधी ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत. राहुलजी शिंदे, शुभमजी देशमुख, निहालजी गायकवाड यांची स्पर्धा आता प्रत्येकाच्या मनात घर करून गेली आहे. संतोषजी राठोड यांना देखील आता मोह आवरला नाही. विश्रांतीसाठी गेले होते पण विश्रांती तर पुरेशी झाली नाही. मॅचचा आनंद घेण्यासाठी पुन्हा एकदा आलेत. इरफान शेख, ओमकार नवले त्यानं देखील दमदार सुरुवात केली. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आल्या 4 4 4 4 4 4 चौकार आणि या चौकाराच्या जोरानं टोटल 25. लेट कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक खणखणी दणदणीत आलाय हा चौकार. डॉट चेंडूचा इथे इशारा.
एक सिंगल मात्र इथे नोंद केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीनं टोटल 30 30 धावा धावफलकावरती लागल्यात. OUT आउट. फलंदाज रुशाल पापळ देखील पॅव्हलियनच्या आसऱ्याला. नेक्स्ट बॅटर चौथ्या क्रमांकावरती केतन शिंदे. सात चेंडू आणि 19 धावांची गरज. इथे या चेंडूवरती मोठा फटका मारावा लागणार. मॅच मध्ये जिवंत राहायचं असेल, मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करायचं असेल तर फलंदाजाला या चेंडूवरती स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि इथे मात्र पंचांचा नोचा इशारा आलाय. बड़ी मुश्किल है, खोया मेरा दिल है, कोई उसे ढूंढ के लाए ना. गोलंदाजानं हे काय केलं होतं. एका धावेनं स्कोअर कार्डवरती वाढ. टोटल 31-31. 7 चेंडू आणि आता 18 धावांची गरज. हरेशजी माडिक माझे साथी गुणलेखक, चांगली कामगिरी करताना सिंगल पूर्ण झाली. सिंगलच्या मदतीनं स्कोअर कार्डवरती वाढ. टोटल 32. येणारे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. 6 चेंडू 17 धावांची गरज. आयोजकांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती थांबावं. मॅच संपला, आता काही चेंडूचा खेळ बाकी आहे. चला पंच, मॅचला सुरुवात करा. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 17 धावांची गरज आहे. शेवटचे 5 मिनिटं उरलेत आणि याच्यामध्ये आता तुम्हाला 6 चेंडू फेकायचे आहेत. चांगला झेल टिपलाय. केतन शिंदे देखील पॅव्हलियनच्या आसऱ्याला येतोय. येणारे 5 चेंडू आणि आता 17 धावांची गरज. सिंगलच्या मदतीनं स्कोअर कार्ड वरती वाढ. 33.
शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. आणि पंचांचा इथे नोचा इशारा आणि त्याच्यावरती आल्यात या 4 धावा. मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच. टोटल 38. 4 चेंडू 11 धावांची गरज. शेवटचे 4 चेंडू 11 धावा. वाईट चेंडूचा इशारा. बघा टीम मीटिंग नकोय आणि फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. चार चेंडू 10 धावांची गरज. जबरदस्त फटका आणि इथे आलाय दमदार चौकार. 3 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. राहुलजी शिंदे, शुभमजी देशमुख, निहालजी गायकवाड, अशफाक शेख, प्राण ओवाळ, संतोषजी लोहार, नयन गायकवाड, मयुरेश जाधव, इरफान शेख, सोहेल शेख, मुन्ना शेख, सौरभ तेलवणे, विकी मोहिते, रोहित इचके आणि श्रवण पवार या सगळ्यांनी केलेली खोपोली युवा चषकासाठी दमदार कामगिरी आता रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. ज्यासाठी केला होता अट्टास तो अट्टास इथे मात्र पूर्ण होतोय. राहुल शिंदे, शुभम देशमुख, निहालजी गायकवाड आणि त्यांच्या सगळ्या मित्र परिवारांचं मी आभार व्यक्त करतो ज्यांनी मला या व्यासपीठावरती बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली. त्याचबरोबर संतोष शेठ राठोड यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स सायकल आणि त्याचबरोबर चमचमत्या ट्रॉफ्या देऊन या खेळाडूंना मात्र या मैदानावरती खेळ करण्यास भाग पाडलाय. आणि इथे आलाय पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. 4 धावांसाठी चौकार. या 4 धावांच्या मदतीनं टोटल 47. विजयासाठी 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. मॅच अजून संपली नाही. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. वाईट चेंडूचा इशारा आलाय. येणारे 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. अभी मैच खत्म नहीं हुआ है मेरे दोस्त.
50,000 के लिए अभी 2,000 कम है। दोन चेंडू आणि एका धावेची गरज। बापड्या आता फासफूस 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 करायला लागल्यात, दिल की धडकने तेज होती हुई। एक चेंडू आणि एका धावेची गरज। फिर एक बार क्या रन बनाएंगे इस गेंद पे 4, लेकिन जरूरत फिर भी 1 रनों की है। आवाज वाढव रे, थोडा आवाज वाढव ना। सामना आवडला असेल तर जरा जोरदार टाळ्या वाजवा। एक चेंडू आणि एका धावेची गरज। एक चेंडू एक धाव। खोपोली युवा चषकाचा हा दमदार सामना आहे। आयोजकांनी तर मी तर म्हणेल खूप मेहनत केली। आता खेळाडू देखील मैदानामध्ये मेहनत करतात। राहुलजी शिंदे, शुभमजी देशमुख, निहाल गायकवाड, सगळे आयोजक आता श्वास मुठीत घेऊन या मॅच कडे बघतायत। संतोषजी लोहार, कोण जिंकणार ही मॅच? बसलेले उभे राहिलेले मॅच कडे बघतायत। एक चेंडू एका धावेची गरज। राहुल अजय पण इथे चेंडू फेकलाय स्वेर आणि मॅच जिंकले टीम श्रेष्ठ एंटरप्राइजेस पत्रा मारुती संघानं। बॅट्समन बॉलर दोन्ही जात आहेत आणि सिरीज इकडे जाते।
कोण निशांत का फिल्डर कोण सोहम आजचे विकेट किती आहेत त्याचे निशांचे एक पण नाही एक पण नाही ना मग त्याचे मी हे बघ कान्या पापडचे त्याचे विकेट जास्त असतील त्याचे निशांचे 4च विकेट आहेत रे विशालचे एक रनआउट आहे या मॅचला नव्हता ना 5च विकेट आवाज वाढव आवाज वाढव आवाज वाढव माझ्याकडे वाढव का तो बरं येईल माझा मित्र घ्यायला काय पैसे असतील ते मेसेज करतो बाकी अरे काय बोलशील विषय काय माहिती काय हे पोरं हरत नाही ना गोकुले झाला यांचे पोरं यांना हरवून घे असा विषय मॅच जिंकायची होती ना तुम्हाला आता त्याला काय बोलशील आता तो सिनियर प्लेअर आहे त्याला शिव्या पण त्यामध्ये मारले भाजकाने आणि आम्हाला पण राहुल दादाने घाण केलेली गोष्ट बोलू का एक रन पण झाली आता ना त्याला बोललो मला सरळ टाकायचं सरळ टाकायचं असं सरळ कौकलाच असतं 100% आणि त्यामध्ये ना अंगाला लागून बॉल असं समोर प्लेअरच्या हातात त्याची बॉडी लँग्वेजच चांगली तो मारणार विशालचे 5 बाकीचे किती 4 सगळा त्यांना जाते सिरीज फक्त त्याला जाईल सिरीज जाईल याला त्या राहुलला बॅट्समॅन बॉलर इकडे फिल्डर तिकडे जातो सोडा आता ते कुठला तो फिल्डरमुळे सोहम ना इकडे ना एक चांगला आली ना लवडू रनली त्यांच्या रनली सिरीज बॅट्समन रनली आणि ते विकेट किती एक चांगला बॉलर 6 आहे ना किती 5 5 कसा आहे 3 कोणाच्या विकेट किती बॉलर कोण आहे विशाल ना 5 आहेत ना झालं काय 3 विकेट ना आणि फिल्डर चल ये समोर सांगायची गरज नाही ना तरी चल कशाला लोकांना हे घे सोबत घे डीजे